दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाबाबत खासदार शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या अगोदरपासूनच अकलूजच्या मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अजेंडा राबवण्यासाठी सुरुवात केली। भाजपकडून होणारी कोंडी आणि साखर कारखान्यासह इतर संस्थांना वाचवण्यासाठी अजित पवारांसोबत जाणं किंवा स्वतंत्ररित्या भाजपची युती करावी अशी मागणी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत होती। माढा लोकसभा निवडणुकांतील संघर्षामुळे मोहिते पाटलांनी भाजपला अंगावर घेत माड्याची जागा खेचून आणली। त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्येही 4 जागांवर मोहिते पाटलांमुळे युतीच्या उमेदवाराचा पराभव झाला। यामुळे जिल्ह्यात माढा लोकसभा मतदारसंघात भाजपची पिछेहाट झाली। विधानसभा निवडणुकीनंतर माजी आमदार राम सातपुते, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटलांवर हल्ला चढवण्यास सुरुवात केली। दोघांनाही पराभव हा जिवारी लागल्यानं मोहिते पाटलांना टार्गेट करण्यास त्यांनी सुरुवात केली। विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली। पालकमंत्री झाल्यानंतर जयकुमार गोरे यांनीही पहिला दौरा हा माळशिरसचा करत मोहिते पाटलांच्या विरोधात एल्गार पुकारले। प्रत्येक गोष्टीत होत असलेली कोंडी मोहिते पाटलांना त्रासदायक ठरत आहे। तशाच मोहिते पाटलांच्या काही संस्थांची चौकशी करून त्यांना थेट जेलमध्ये टाकण्याची भाषा भाजप नेते करू लागलेत। या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी अजित पवारांची जुळवणूक घेण्याची मागणी ही छुप्या पद्धतीने सुरू केली। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोहिते पाटील परिवाराशी जुने ऋणानुबंध आहेत यांच्यामार्फत हा विषय शरद पवारांपर्यंत पोहोचवला होता। लोकसभा निवडणुकीमध्ये माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचा पराभव करत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवलाय। विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शरद पवारांचे सर्वाधिक आमदार निवडून आले, पण सत्ता गेल्यानं विरोधात बसण्याची वेळ त्यांच्यावर आली। भाजपकडून होणारी कोंडी फोडायची असेल आणि संस्था वाचवायची असतील तर अजित पवारांसोबत जाण्याशिवाय पर्याय नसल्याची चर्चा मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांमधून होऊ लागली। आता शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत वक्तव्य केल्यानं मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे।